ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये पाव वाटी शेंगदाणे घेतले। हे शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे। हे पहा, शेंगदाणे चांगले भाजून झाले की त्यानंतर याच्यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे। आता हे सुक्या खोबऱ्याचे कापसुद्धा मिनिटभर छान भाजून घेऊ। हे भाजत असतानाच यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्यासुद्धा टाकायच्या आणि त्यासुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये एक छोटी पळी तेल टाकलं आणि हे पुन्हा मिनिटभर चांगलं परतून घेतलं। तेल टाकल्यामुळे खोबरं आणि शेंगदाणे छान कुरकुरीत भाजले जातील। हे पहा, हे सगळं चांगलं भाजून झालं की त्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं। आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण बघू पुढची प्रोसेस। आता ह्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे। आता जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर याच्यात वांगे आणि बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत। तर इथे मी पाव किलो वांगे अशा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले। त्यासोबतच 2 बटाटे साल काढून घेतलं होतं आणि अशा मोठ्या फोडींमध्ये ते सुद्धा चिरून घेतले। आता वांगे आणि बटाटे ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। हाय फ्लेमवरती छान 2 मिनटं हे सगळं चांगलं परतून घेतलं। त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती हे जे वांगे आहेत ह्या तेलामध्ये एक 5 मिनटं छान वाफू द्यायचे। वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाणे, खोबरं आणि लसूण काढून घेतले होते। त्यातच आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे। त्यासोबत 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा साधं आपलं जे घरचं लाल तिखट असतं ते, अर्धा चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला, थोडीशी कोथिंबीर, 1 छोटा चमचा किसून घेतलेला किंवा चिरून घेतलेला गूळ आणि हे सगळं मिक्सरमधनं छान वाटून घ्यायचं। हे पहा, इथे आपलं वाटण तयार आहे। आता इकडे आपले हे जे वांगे बटाटे होते ते सुद्धा छान वाफून झालेत। एक 5 मिनटं आपण लो फ्लेमवरती याला वाफ काढून घेतली। हे पुन्हा चांगलं एकजीव करू आणि 1 मिनिटभर परतून घेऊ। आता हे सगळं चांगलं परतून झालं की त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते याच्यात टाकायचं आहे। आवश्यकतेप्रमाणे टाकायचं, सगळं टाकलं तरी चालेल किंवा मग तुम्हाला थोडं कमी वाटण वापरायचं असेल तर मग हे वाटण कमी टाकायचं आणि वरून थोडंसं तुम्ही लाल तिखट आणि मसाला ॲड करू शकतात चव वाढण्यासाठी। आता हे सगळं चांगलं एकजीव केलं, चांगलं परतून घेतलं। त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे याच्यात गरम पाणी टाकायचं आहे। वाटण परतत असतानाच मी याच्यात कढीपत्ता टाकला होता, कारण सुरुवातीला मी कढीपत्ता टाकायचं विसरली होती। तर त्यामुळे कढीपत्ता आणि गरम पाणी यात टाकलं, चवीपुरता मीठ टाकलं आणि त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं। आता याची तुम्हाला जर डब्यासाठी सुकी भाजी बनवायची असेल तर पाण्याची क्वांटिटी थोडी कमी ठेवा, शिजल्यानंतर ही भाजी घट्ट होईल। आणि जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर पाण्याची क्वांटिटी जास्त ठेवा, तरीसुद्धा शिजून ही क्वांटिटी थोडी कमी होते। हे पहा, इथे आता साधारण 5 मिनटं झाकण ठेवून लो फ्लेमवरती मी ही भाजी चांगली शिजवून घेतली आहे। भाजीला तरीसुद्धा छान आलेली आहे आणि आपली ही जी वांगे बटाट्याची भाजी आहे ती इथे शिजलेली आहे। खूप छान चवीला लागते, तुम्ही जरूर बनवून पहा। ही भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेत पाव किलो वांगी। वांगी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर एका वांग्याचे 4 भाग होतील अशा पद्धतीने ही चिरून घ्यायची, अशी लांबुळकी चिरायची। देठ मी तसंच ठेवलं आहे, फक्त देठाच्या बाजूचे जे काटे असतात ते काढून घेतले। एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचेत 7-8 लसणाच्या पाकळ्या, त्यासोबतच 1 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला। त्यासोबत 2 चमचे सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरमधनं छान वाटून घेतलं। तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर ती सुद्धा तुम्ही या वाटणात टाकू शकतात। इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलंय। तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। त्यानंतर त्याच्यात चिरून घेतलेले वांगे टाकायचे। आता हे वांग्याचे काप आपल्याला ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। तेलामध्ये हे वांग्याचे काप परतून घेतल्यामुळे भाजी खूप छान लागते। आणि दुसरं म्हणजे बऱ्याचदा वांगे काही जणांना थोडेसे कडवट लागतात तर ते लागत नाहीत। आता तेलात हे थोडं परतून घेतलं, त्यानंतर झाकण ठेवून लो फ्लेमवरती हे जे वांगे आहेत हे आपल्याला 2-3 मिनटं शिजवून घ्यायचे। अगदी पूर्ण शिजवायची गरज नाहीये, पण थोडेसे मध्यम असे हे शिजवून घ्यायचे। हे पहा, वांगे इथे शिजून झालेले आहेत आणि शिवाय तेलात अगदी चांगले परतले गेलेत। आता हे आपण बाजूला काढून घेऊ। आता वांगे काढून झाले की ह्याच कढईमध्ये मी घेतलंय 2 ते 3 चमचे तेल। तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। मी इथे थोडं कमी तेल वापरते।
आता तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आणि जिरं तडतडलं की मग नंतर याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकला। एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला होता। कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। हे पहा, कांदा इथे छान सोनेरी रंगावर परतून झालेला आहे। आता याच्यात आपण जे खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं होतं ते टाकायचं। वाटण टाकल्यानंतर पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं। आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ। सुरुवातीला थोडासा हिंग, त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, त्यासोबतच पाव चमचा मी गरम मसाला टाकला आहे। तुम्हाला आवडत असेल तर ते मसाले तुम्ही इथे वापरू शकतात आणि त्याची क्वांटिटीसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। जर तुमच्याकडे गोडा मसाला असेल तर तो टाका, त्यामुळे ही भाजी खूप छान लागेल। आता याच्यात बारीक चिरलेला छोटा टोमॅटो टाकला। टोमॅटो टाकून हे चांगलं परतून घेतलं। आता अगदी थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे हा जो टोमॅटो आहे हा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे। हे पहा, पाणी टाकून थोडंसं परतून घेतल्यानंतर टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजला। आता याच्यात परतून घेतलेले वांग्याचे काप टाकायचे आणि हे पुन्हा थोडंसं 2 मिनटं छान एकजीव करून घ्यायचं। आता हे चांगलं परतून झालं की त्यानंतर याच्यात पाणी टाकायचं आहे। गरम पाण्याचाच वापर करायचा। इथे मी गरम पाणी टाकून घेतलं आहे। आपल्याला किती रस्सा हवा आहे त्या अंदाजाने आपण इथे गरम पाणी वापरू शकतो। थोडीशी घट्ट ग्रेव्ही करायची असेल तर त्या अंदाजाने थोडं कमी पाणी वापरा आणि अगदीच रस्सा भाजी हवी असेल तर थोडं जास्त पाणी टाकू शकतात। चवीपुरता मीठ टाकलं आणि त्यानंतर हे एकजीव करून घेतलं। आता हे एकजीव झाल्यानंतर ही भाजी आपल्याला चांगली उकळू द्यायची आहे। हे पहा, 2-3 मिनिटानंतरच ही भाजी छान उकळायला लागली। हिला उकळ फुटली की त्यानंतर लगेच याच्यात टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट। 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला। पुन्हा हे चांगलं एकजीव केलं आणि आता ही भाजी मंद गॅसवरती थोडीशी शिजू द्यायची किंवा हे वांगे व्यवस्थित शिजतील इथपर्यंत शिजवून घ्यायची आहे। तर हे पहा, 2-3 मिनटं ही भाजी आपण लो फ्लेमवरती छान शिजवून घेतली आहे। वांगेसुद्धा आता छान शिजलेले आहेत आणि ही जी भाजी आहे तिचा रस्सासुद्धा आता छान दाटसर असा झालेला आहे, घट्ट झाला आहे आणि आपली ही वांग्याची भाजी तयार आहे। ही वांग्याची चमचमीत अशी भाजी बनवण्यासाठी इथे मी काही वांगे घेतलेत। अशी छोटी छोटी ताजी वांगे आपल्याला इथे वापरायची आहेत। वांग्याचं जे देठ आहे ते मी अर्धवट कट करून घेतलं आहे। त्याचे जे काटे असतात ते सगळे काढून घेतलेत आणि ह्या वांग्यांना मी इथे 4 कट देऊन घेतलेत। आपण जशी भरली वांगी बनवतो तेव्हा जसे हे वांगे चिरून घेतो तसेच आपल्याला वांगे चिरून घ्यायचे। आता एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे। तेल चांगलं गरम झालं की याच्यात आपण जे वांगी चिरून घेतलेली होती ती वांगी टाकून घ्यायची आहे। वांगी इथे तेलात टाकताना आधीच त्याचं जे पाणी आहे ते व्यवस्थित निथळून घ्यायचं। आता वांगे या तेलात टाकले की आपल्याला मध्यम गॅसवरती हे वांगे चांगले परतून घ्यायचे। साधारण मिनिटभर हे वांगे तेलात परतून घ्यायचे। त्याआधी थोडंसं मीठ टाकून घेतलं जेणेकरून ह्या वांग्यांची चव छान लागेल। आता कढईवरती झाकण ठेवलं आणि 4 ते 5 मिनटं आपल्याला हे वांगे मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचे। तर हे वांगे आपल्याला पूर्ण शिजवायचे नाही आहेत, साधारण 30 ते 40% शिजतील एवढे शिजवून घ्यायचे। वांगे शिजत आहेत तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊ। एका मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर घेतली। कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या। अर्धा ते 1 इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे। एक हिरवी मिरची, 2 ते 3 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेतले। आता हे वाटण आपल्याला मिक्सरमधनं बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, हे वाटण मी मिक्सरमधनं छान वाटून घेतलेलं आहे। वाटणात आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही आहे, असंच हे सुकं वाटण जेवढं वाटलं जाईल तेवढं वाटून घ्यायचं। तर अशा प्रकारे वाटण तयार झालं आहे। आता आपण बघू पुढची प्रोसेस। साधारण 3-4 मिनटं झालेली आहेत। कढईवरचं झाकण काढून बघितलं, वांग्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि हे वांगे आता थोडीशी शिजलेले आहेत। तर हे वांगे आपल्याला अजून खूप जास्त शिजवायचे नाही आहेत, कारण भाजीमध्ये सुद्धा हे वांगे शिजतील आणि वांगे शिजायला खूप वेळ लागत नाही। त्यामुळे आता इथे आपण हे वांगे बाजूला काढून घेऊ। वांगी काढून घेतल्यानंतर शिल्लक असलेल्या तेलातच मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे। तेलाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकतात। आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही इथे थोडं तेल अजून टाकून घेऊ शकतात। जिरं तडतडल्यानंतर मी याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला आणि हा कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला। आता याच्यात जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे।
वाटण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती हे वाटण मिनिटभर परतून घ्यायचं। हे पहा, अशा प्रकारे वाटण आपलं छान परतून झालेलं आहे। आता याच्यात किंचितसा हिंग टाकून घेतला, पाव चमचा हळद टाकायची, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा बॅडगी मिरची पावडर टाकून घेतली, पाव चमचा गरम मसाला टाकून घेतला आणि 1 चमचा आपल्याला धने पावडर इथे वापरायची आहे। मसाल्यांची क्वांटिटी किंवा तिखटाची क्वांटिटी आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो, पण आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे तर त्या अंदाजाने तिखट किंवा मसाले वापरायचे। आता हे सगळं परतून घेतल्यानंतर यात शिजून घेतलेले वांगे टाकायचे। वांगेसुद्धा आपल्याला या मसाल्यासोबत 1 मिनिटभर परतून घ्यायचे। लो फ्लेमवरतीच वांगे परतून घ्यायचे। हे पहा, वांगे छान परतून झालेत। आता याच्यात थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला, साधारण 3-4 चमचे भरेल एवढं हे शेंगदाण्याचं कूट आहे। शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं। आता हे आपल्याला खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे। हे चांगलं एकजीव करून घेतलं की त्यानंतर ह्याच्यात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। तर आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे किंवा किती पातळ सुकी ही भाजी हवी आहे त्या अंदाजाने आपण पाण्याचा वापर इथे करू शकतो। मी इथे साधारण 1.5 ग्लास भरेल एवढं पाणी टाकून घेतलं। गरम पाणी वापरायचं म्हणजे भाजीला तवंग छान येतो। पाणी टाकून घेतल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घेतलं। आता याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आहे। मीठ आपण वांगे शिजतानासुद्धा थोडंसं टाकलं होतं, तर त्या अंदाजाने मिठाचा वापर करायचा आहे। मीठ टाकल्यानंतर हे सगळं एकजीव करायचं आणि आता गॅस मध्यम करायचा, वरून एक झाकण ठेवायचं आहे। हे झाकण अर्धवट असं ठेवायचं आणि ही भाजी आपल्याला 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे। तर 5 मिनटं मध्यम गॅसवरती ही भाजी शिजवून घेतल्यानंतर आपली ही वांग्याची भाजी इथे तयार झालेली आहे। खूप छान ही भाजी लागते। भरलेली वांगी बनवायला थोडासा वेळ लागतो, पण ही भाजी अगदी झटपट अशी तयार होते। तुम्ही बघू शकताय तर रंग खूप छान आलेला आहे, तरीसुद्धा खूप छान आलेली आहे। जरी आपण याच्यात अगदी कमी तेलाचा वापर केला तरीसुद्धा ही भाजी अतिशय छान चमचमीत अशी तयार झाली आहे। इथे मी 4 ते 5 वांगे घेतलेत आणि हे अशा पद्धतीने चिरून घेतलेत। हे वांगे चिरल्यानंतर आपल्याला पाण्यात ठेवायचे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडीशी कोथिंबीर घेतली, त्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे, 1 चमचा जिरं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून घेतलंय। 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलंय, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला। लाल तिखट आणि गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। चवीपुरता मीठ इथे टाकून घ्यायचंय आणि आता हे मिक्सरमधनं मी बारीक वाटून घेतलंय। आता हे वाटण आपल्याला या वांग्यांमध्ये भरून घ्यायचंय। अशा पद्धतीने मी हे वाटण वांग्यांमध्ये भरून घेतलंय आणि वाटण वांग्यांमध्ये भरल्यानंतर वांगे अशा पद्धतीने थोडेसे दाबून घ्यायचे, जेणेकरून हे जे वाटण आहे हे या वांग्यांच्या बाहेर पडणार नाही। आता तुम्ही बघू शकताय तिथे मी हे सगळे वांगे भरून घेतलेले आहेत। आता एका कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घेतलंय। तेल व्यवस्थित गरम झालं की आपण जे वांगे भरून घेतलेले आहेत ते या तेलामध्ये टाकून घ्यायचे। वरून एक झाकण ठेवायचंय आणि आपल्याला हे 5 मिनिटं तेलामध्येच फ्राय करून घ्यायचे। तुम्ही बघू शकताय 5 मिनिटानंतर हे वांगे अशा पद्धतीने तेलात फ्राय करून घेतलेले आहेत, त्यांचा रंग थोडासा बदललेला आहे। आता आपण जे वाटण वांग्यांमध्ये भरून घेतलं होतं ते थोडंसं शिल्लक होतं, ते वाटण सुद्धा आपल्याला ह्याच तेलामध्ये टाकून घ्यायचंय। आता हे सगळं एकजीव करायचं आणि 1 ते 2 मिनिटं ह्या तेलामध्ये परतून घ्यायचंय। आता हे सगळं परतून झालं की याच्यात आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचंय। आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकायचंय। तर मी इथे साधारण 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे वांगे शिजू द्यायचे। तर एक झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं आपल्याला वांगे शिजून घ्यायचे। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय वांगे अगदी छान शिजलेले आहेत आणि आपली जी ही वांग्याची रस्सा भाजी आहे ती इथे तयार झाली। कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलंय। तेल गरम झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला याच्यात जिरं टाकून घ्यायचंय। त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि जिरं आणि कढीपत्ता या तेलात छान तडतडू द्यायचा आहे। त्यानंतर ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या मी इथे टाकून घेतल्या आहेत, साधारण 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला, त्यासोबतच काश्मीरी लाल मिरची पावडर मी इथे टाकून घेतली आहे।
हे मसाले तेलात परतून झाले की मग याच्यात वांगे बटाट्याचे काप टाकून घ्यायचे। साधारण मी इथे 4 ते 5 वांगे आणि 2 बटाटे अशा पद्धतीने चिरून घेतले होते। आता हे सगळं आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटं हे असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे। 3-4 मिनिटांनी याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे परतून घ्यायचं आहे। आता हे अगदी छान तेलात परतून झालं की मगच याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर साधारण मी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी याच्यात टाकून घेतलंय। आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने आपण पाणी इथे टाकू शकतो। आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचंय। तर हे पहा, तुम्ही बघू शकताय भाजी इथे आता छान शिजण्यात आलेली आहे। पूर्णपणे शिजलेली नाहीये पण थोडी शिजण्यात आली। आता ह्या स्टेजला आपण याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। तर मी इथे 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय आणि त्यानंतर पुन्हा ही भाजी मी 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने ही वांगे बटाट्याची भाजी तयार झाली आहे।